आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे सन्मान्य संयमी आणि नेतृत्व असं सर्वसामान्य जनतेचे माजी आमदार अतुल शेठ बेनके, त्याचप्रमाणे देवराम शेठ, जिल्हा परिषदेचे 22 सदस्य, माईताई लांडे, पंचायत समितीच्या तांबे गणाच्या सदस्य, कमलताई दांगट, बारो गणाच्या सदस्य, अश्विनीताई केदार, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, सर्वसामान्य जनतेचे आधार, पुणे जिल्ह्याचे ग्रामीण भागातील असणाऱ्या सर्व कष्टकरी आणि शेतकरी बांधवांचं एक नेतृत्व, त्यांचं या ठिकाणी थोड्या दिवसांनी त्या ठिकाणी अपघाती निधन झालं. त्यांना माझ्या इंगळूण ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व या परिसराच्या वतीनं पहिल्यांदा अजितदादा पवार साहेब यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच तालुक्याचे भाग्यविधाते, कैलासवासी, वंदनीय, आदरणीय, ज्यांनी शेतकऱ्यांपाशी असा ठसा उमटला, शेतकऱ्यांची जाणीव असणारे आणि सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन जाणारे असं एक नेतृत्व नामदार वल्लभ शेठ बेनके साहेब या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या रणधुळीच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ आणि सर्व परिसरातून आलेले सर्वच कार्यकर्ते, माझ्या महिला भगिनी, ज्येष्ठ वर्ग आणि तरुण वर्ग, या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे. खरं सांगायचं म्हटलं तर अतुल दादांनी जे काम केलं, मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं म्हणजे इंगळूणकरांना महत्वाचा विषय सांगायचे की अतुल शेठनी जरी आज या ठिकाणी पद नसेल, सातत्याने आपल्या भागामध्ये सुख आणि दुःखामध्ये नेहमी असतात, प्रत्येकाच्या घडामोडीमध्ये असतात, सर्वसामान्य माणसाच्या त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि ज्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करतात. इंगळूणमध्ये सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत या ठिकाणी असणाऱ्या पदावरती काही लोक असतील, ते अजून या ठिकाणी तालुक्यातील फिरकले सुद्धा नाही. दादांनी सुरुवात जी केली, आजही या ठिकाणी नामदार वल्लभ शेठ बेनके साहेबांनी ज्या वेळेसला ठक्कर वापा योजना चालू झाली, त्यांच्या माध्यमातून एक ग्राम सचिवालय पहिली इमारत या ठिकाणी उभी राहिली. या ठिकाणी कामांचा तर बरंच कोट्यवधीचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. मग या ठिकाणी समशेरभूमीचं वेटिंग शेड असेल, माझ्या दलित बांधवांचं त्या ठिकाणी सभा मंडप असेल, कॉन्क्रीट रस्ता असेल, त्याचप्रमाणे शाळा मॉडेल स्कूल असेल, जिल्हा परिषद अजून मॉडेल स्कूल साठी निधी, डामसेवाडी वाघेवाडी करता या ठिकाणी असणारे अंतर्गत रस्ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने साहेबांनी मंजूर केले. जलजीवनचा विषय असेल, गावातील काही कामं असतील, अंतर्गत रस्ते असतील, हे सोडवण्याचे खऱ्या अर्थाने प्रमुखांनी काम केले. मित्रांनो, थोड्या दिवसात सांगायचं म्हटलं तर काही दिवसापूर्वी या ठिकाणी मोठ्या आपल्या परिसरामध्ये बैलगाडा शर्यती, बरळच आणि घाट बांधण्याचे काम खऱ्या अर्थाने अतुल दादांनी त्या ठिकाणी केले. हा एक इतिहास गेला रचलेला आहे. त्या ठिकाणी माझी इंगळूणकरांना विनंती राहील की काही लोक या ठिकाणी अतुल दादांना सोडून दिले. मला पण माहित नव्हतं की अतुल शेटकी काही लोक वेळेस बदलतात, वेळेनुसार बदलतात. त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे विरोधक जरी असला तरी अतुल शेटनी त्या ठिकाणी त्यांना काम दिलं, काम करण्याची पद्धत दिली. तरी पण माझी एक विनंती आहे सर्वांना, या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता जिल्हा परिषदेची रणधुमाळी चालू आहे. शंकरराव डामसे या ठिकाणी आहेत, निलेश शेठ आहेत, प्रभाकर गिरनक साक्षीदार आहेत. फार महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांचा या ठिकाणी असणारा केटीवेअर, 4 केटीवेअर या इंगळूणच्या परिसरामध्ये असणारा, म्हणजे मग त्या ठिकाणी असणारा इंगळूणचा आणि त्या ठिकाणी परिसर असणारा शेतकरी हा सुधारला पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे. खऱ्या अर्थाने ही कामं कोणी जरी केली असेल ती वल्लभ शेठ बेनके साहेबांनी, माझे आमदार अतुल शेठ, त्याचप्रमाणे देवराम शेठनी सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं केली आहेत. देवराम शेठ त्याच्यावरती टीका करतात, टीका करणाऱ्या टीका करतो देवराम शेठ, परंतु त्या ठिकाणी जेवढी टीका करते तेवढं त्या ठिकाणी आपलं मतदान वाढणार आहे. आमदार साहेब त्याविषयी अचानक असं झालं की आम्ही या ठिकाणी 4:15 माईताई लांडे होते या ठिकाणी आपले उमेदवार, आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम 4:15 महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. समोरच्या विरोधकांनी त्या ठिकाणी स्क्वॉड पाठवलं. हळदी कुंकूचा कार्यक्रम या गावातील महिलाचा निलेशराव, शंकरराव,
काही मंडळी आमच्या आहेत या ठिकाणी ग्रामस्थांना. मी पण आश्चर्यचकित झालो की या ठिकाणी अचानक साहेब आपल्याला स्क्वॉड आले आणि माहिती आहे आपले नवीन उमेदवार त्यांच्यामध्ये थोडीशी घबराट झाली. म्हणजे एवढ्या खालच्या स्तराच्या वरती लोक जाऊन त्या ठिकाणी हे करतात, राजकारण करतात. राजकारण करायचे कशासाठी करायचे? माझी उमेदवाराला एक विनंती आहे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, विजय दामसे जरी पदावर जरी नसला, तुम्ही जरी कधी बरोबर न आले असेल नाही, याला साक्षीदार बरेच जण आहेत. त्या ठिकाणी कामांतरी प्रभाकर बिर्नक असेल, निलेश डोळस असेल, शंकर डामसे असतील, बैलगाडा शर्यत भरवायची म्हणली साहेबांकडे आम्ही ग्रामस्थ गेलो आणि 2 मिनिटांमध्ये शेवटने निर्णय घेतला. फंड पण नव्हता, पहिलं घाटाचं काम केलं, त्या तिरंदाज बंधूचा त्या ठिकाणी मोठा घाट भरला गेला. त्या ठिकाणी बैलगाडी शर्यतला आणि नंतर बक्षीस सुद्धा चालू केली. माझी एकच विनंती आहे, सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी 100% ही राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे. अतुल दादा जास्त बोलत नाही, या ठिकाणी अतुल शेठला आपल्याला पुढे घेऊन जायचे. अतुल दादा तुम्ही या ठिकाणी हरपले नाही, तुम्हाला हे सर्वसामान्य जनता आज तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला 2029 100% त्या ठिकाणी मीटिंग लावली मागील वर्षी आणि त्या ठिकाणी आम्ही पोपटरामा असेल, काही आमचे ग्रामस्थ असतील माझ्या बरोबर त्या ठिकाणी गेलो. मला एकच सांगायचे शंकरराव, आतापर्यंत आपण अनेक जणांच्या हातामध्ये सत्ता दिल्या. एक विशेष महत्वाचा विषय असा की शेठनी आजीदादांनी त्याच मी हात वरती केला, माझ्या हातात एक पत्र होतं. आजीदादाला आज सर्व माहित होतं की इंगोणचा माणूस कोण, आंबे हातीचा कोण, घाटघरचा कोण, ही म्हणजे ते सक्षम असं नेतृत्व होतं. 7 कोटी रुपयाचा पूल आपल्याला त्या ठिकाणी नाबार्ड मधून इंगूळ आणि शिवणीचा पूल मंजूर झालेली. काय केलं पाहिजे आमदार साहेबांनी? आज तुमच्याकडे आहोत, तुम्ही जर हिरो इंगोणकरांसाठी काय कमी पडली, काय पाहिजे? विजय डामसेनी काय केलं पाहिजे, अतुल शेठनी काय केलं पाहिजे तुमच्यासाठी? ज्या माणसाला आम्ही अतुल शेठ म्हणलं, अतुल शेठ पाशी मी घेऊन गेलो, अतुल शेठला म्हटलं आता आपल्या बरोबर सर्वे राहणार. वेळ आली का लोक गायब होऊन जातात. स्पष्ट बोलायला काही अडचण नाही, पण शेवटी मित्रांनो तुमच्यासाठी काम करायचे, गावासाठी काम करायचे, ही भूमिका जवळ ठेवून आम्ही त्या ठिकाणी करतो. अतुल शेठला माझी एक विनंती, आताच या ठिकाणी आमचे ग्रामस्थ बसले होते आणि काही चर्चा झाली. अतुल शेठ आपण रस्ता मंजूर केलेला आहे शिवली ते मुक्ताबाई मंदिर, आता पूल सुद्धा तो कसा लवकर मार्गी लागेल आणि काम कसं चालू होईल, वेगळ्याची पण परिस्थिती हे आहे. आम्ही तुम्हाला मतदान जिल्हा परिषद माहित आहे 100% आणि जिल्हा परिषद तुम्ही निवडून येणार आहात उमेदवार सर्व घड्याळाची. आजी दादांना खरं श्रद्धांजली व्हायची असेल, माझी एक विनंती आहे सर्वांना हात जोडून, सर्व मायबाप जनतेला हात जोडून विनंती आणि युवकांना विशेष हात जोडून विनंती की घड्याळाचे उमेदवार सर्वच निवडून येणार आहेत, कुणीही चूक करू नये हीच विनंती करणार आहे. आपल्याला कंटिन्यू आमदार साहेबांकडे आमदार साहेबांनी कधी पाहिलं नाही. माझ्या दलित बांधवांसाठी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्यापैकी सभा मंडप दिलेला आहे. आता पेविंग ब्लॉक शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्याकडनं पेविंग ब्लॉक म्हणजे सर्वांना घटकांना बरोबर घेऊन जायची अशी काम आहे. एक कागद दाखवा तुम्ही, एक काम म्हणजे आढळराव पाटलांचं एक तिथं आपण ज्याच्या खाली बसलोय ते एक सभा मंडप. आताचे विद्यमान जे आपण म्हणतोय लोकप्रतिनिधी आपल्याकडे आपल्या भागात कधी आले का? एकदा गेलो साहेब आम्ही गाडी, तुम्ही म्हणले जाऊ नये फिरून सर्वांचे बक्षीस देतात का पहा. आम्ही गेलो तो एक आमच्याकडले एक महाराज होते ज्येष्ठ, त्यांनी विचारलं का साहेब पुलाचं काय? त्या माणसाने एवढं म्हणजे उद्धटपणे आम्हाला उत्तर दिलं, ए दादा तू काही इंजिनियर का उद्या माणसं पाठवतो. म्हणजे अतुल शेठनी अजूनही संयम, बेनके कुटुंबातील सर्वांच्या सुख दुःखात मग आरोग्य असेल कोणाच्या अडचणीमध्ये सहभाग व्हायचे, धावपळ करायची, सर्वांसाठी फोन केला तरी आपत्तीचा आता महत्वाचा विषय सांगायचा म्हणजे अतिवृष्टी झाली, अतुल शेट्टी आमदार नव्हते, भात पिकाचे किती जणांना पैसे भेटले, अतुल शेट्टी पहिला आवाज उठायला सर्वांचे फॉर्म भरून घेतले, तहसीलदारांना फोन केला त्या ठिकाणी. आणि आता एवढं मोठं म्हणून ते आंबे हातीस घाटाचं आपल्या घाटाचं मोठं काम चालू आहे. त्यामध्ये एक इतिहास घडवणारा विषय म्हणजे 2 भीमाशंकर जोडणारा रस्ता. तर माझी सर्वांना हात जोडून ते ग्रामस्थांना आणि सर्व परिसरातली 100% घड्याळाचे उमेदवार निवडून येणार तर आपण दोन्ही बटणं दाबून प्रचंड बहुमताने विजय करा, हीच खरी आजीदादांना या ठिकाणी श्रद्धांजली आपल्या मतदानातून द्यायची आहे एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.